तर बघा पहिला मासा भेटलेला आहे आपल्याला, दुसरा मासा भेटलेला आहे आणि ते आहे सुत्तेरी. तर बघा सतीश भाई, हे बघा सुत्तेरी. तिसरा मासा लागलेला आहे आणि तिसरा मासा सुद्धा आहे पात्या. तर मित्रांनो बघा आपल्याला चौथा मासा भेटलेला आहे आणि सुत्तेरी जबरदस्त. बघा बघा भारी भेटले, मोठी आहे चांगली. नंबर 5 नंबर सुद्धा सुतेरी आहे. नमस्कार मित्रांनो, तर पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये. तर मित्रांनो आज आपण पुन्हा चाललेलो आहोत फिशिंगसाठी. तर आज नदीवरती आपण चाललो आहे फिशिंगला. तर रात्री गल टाकून मासे पकडणार आहोत. तर माझ्यासोबत आहे सतीश. तर सतीश बरोबर आपण गेलो ना तर कधीही खाली येत नाही. तर आता सतीश तिकडे पुढे आला असेल, तर चला जाऊया. तर बघा सतीश इकडे आलेलाच आहे. हाय सतीश. झिला भारी आहे तुझा तारेचा, मला पण असंच बनवायला पाहिजे. तार घेतली पाहिजे. माझं तो नवीन बनवलेला गाडा ना तुटला त्या दिवशी. हा लाकडाचा. हा मला पण तारेचाच बनवला पाहिजे. तर इकडे बघा ही आमची वाडी आहे, धाकटी वाडी. इकडे खाली घर आहेत. आम्ही आणखी इकडे पुढे चाललोय. सतीश कोणत्या भागामध्ये जायचं? नांदावरती. आज खास करून सतीशच्या एरियामध्ये जातोय. मी आपल्या एरियामध्ये जाऊन जाऊन थकलो, काय नाही भेटलं. तर आज सतीश बरोबर गेलं तर खाली हात येतच नाही. बऱ्याचदा गेलोय मी. तर मी यावर्षी जवळजवळ 3-4 वेळा गेलोय, परंतु एकदाही काय मला घराला लागला नाही. 3 वर्षापूर्वी बहुतेक सतीश मी तुझ्यासोबत आलेलो ना. हा 3 वर्षापूर्वी असं संध्याकाळचा गेलेलो आम्ही आणि रात्री 9-9:30 पर्यंत आलेलो घरी. आणि तेव्हा आम्हाला 2 तांबूशे आणि नंतर पुन्हा सकाळी पण असे जवळ 5-6 मासे भेटले होते आम्हाला. आज बघूया आपल्याला काय काय भेटतंय ते. तर गवत बघा किती वाढलंय. तर आम्हाला गल लावायला पाहिजे कोलब्या. तर आता बघूया भेटल्यात काय. नाही घ्यायचा मग गल्ला लावायला, कोलब्यात लावायच्या. ठीक आहे जाऊ दे मग. साखलीला ना. तर सध्या आम्हाला गल लावायला कोलब्या पकडण्याचं काम चाललंय. कोलब्या मिळाल्यानंतर आम्ही गल लावणार. हा एरिया आहे ना सतीशचा आहे. इकडे ना तो कायमच दिवस रात्री बऱ्याचदा असतो. मी इकडे म्हणजे असं कधीतरी रेअर वर्षातून 1-2दा असं येतो. आमचा एरिया तिकडे खाली. तर बघा इकडे ना आम्ही कांडल टाकायला येतो मे महिन्यात. इकडे पाणी कमी असतं. इथे म्हणजे असं कमरेवर पाणी होतं इथे. आता थोडं जास्त होईल. आता आलोय मावल्या भाच्याकडे. मावल्या भाच्या हे आमचं एक देवस्थान आहे. हे आहे आमचं मावलं भाच्या देवस्थानचं ठिकाण. तर तुम्ही बघाल तर हे बघा नदीला मोठा पूर येतो आणि हे बघा हे दगड वगैरे अक्षरशः वाहून जातात इकडचे बाजूचे बांधाचे. परंतु देवत्वाची निशाणी म्हणून हे दगड कधीही या दगडावरून हलत नाहीत, ते कायम तिथेच असतात. आपण यांचा खास स्पेशल व्हिडिओ बनवलेला आहे, त्यामध्ये आपण माहिती सांगितलेली आहे. रस्ता करता. अच्छा कधी आणली. चल भीती वाटते. काल भावला कुठं बोलतार्यात भावला म्हणजे पहिलीकडे गेला. हा लागला लगेच मोठा ना. हा ना खाली गेला. खरवत उतरतात ना तिथेच ना. कातल्यावर चढव नाही पाय सरत तिथंच असं राहिला. बापरे. बापरे किती नाही आहेत. बघा कसल्या कोलब्या मोठ्या मोठ्या, जबरदस्त. तर या भागामध्ये ना कोलब्या लय पटापट भेटतात नाही, भरपूर भेटल्यात आम्हाला. मी तिकडे खाली जातो ना, तिकडे कोलब्या काय भेटत नाही. तर ते पहिलं टेन्शन तेच असतं, कोलब्या पकडायचं. गळाला लावायला कोलबी भेटेल की नाही हे पहिलं टेन्शन असतं. मासा लागेल ती नंतरची गोष्ट. गावतोलीवरती आलेलो आता बघा, गावतोलीचा डो. बापरे. तेव्हा किती भेटल्यात, 1/2 किलो आहेत.
ही गावतोलीची गोटन नाही ते बघा, इथून रेड्यास आहेत ते पार तिकडे नदीकडे जातात. हे बघा खजिना बघा. सर्व एवढे गल आहेत. तर आम्ही आता पहिला गल टाकतोय. लांब आहे ना गल. साखळीला स्पीड आहे पण पोहायला मजा येईल रे. मासा घेऊनच ये. तर अशा आता एक एक करून आम्ही सर्व आता गल टाकणार आहोत. बघूया नंतर मासा लागला की तुम्हाला दाखवू. आता आपण व्हिडिओ थांबूया. मासा लागला कीच आता भेटू. तर भाई नाद करतो काय, मासा लागायलाच पाहिजे काय. आता आम्ही येऊन पोहोचलेला पाटण्यावरती. तर पाटण्याचा पर्याय, तर हा पाठीमागे दिसतोय तो पाटण्याचा पर्याय. ही जागा आहे ती बी खरावते. तिकडे बा वरच्या बाजूला विरस आहे आणि हे इकडे आतले आतल्यामध्ये आहोत. त्या ओढ्याच्या पलीकडे शेवरे. इकडे नदी बघा, ही ना अगदी ओढ्यासारखी वाटते छोटीशी. ही बा कितीतरी मोठमोठाली लाकडं येऊन इकडे अडकलेली बा. अख्खी खूप भरेल एवढी फाटी इथं आहेत अडकलेली जमा केली. तर हे बघा इथून व्ह्यू दिसतो ना जबरदस्त. बघा हे बघा नदी, व्ह्यू बघा कसा वाटतंय. अगदी हिरवगार रान बाजूला. इकडे आम्ही मे महिन्यामध्ये कांडल टाकायला येतो. वलतऱ्याचा डोह याला म्हणतात. सतीशी तर राहूया आज. सतीश किती गल टाकले आतापर्यंत? गल किती टाकले मला पण माहिती नाही, पण सतीशला बरोबर माहिती की गल कुठे कुठे टाकले. तिथे आपण नंतर जाताना बरोबर जाऊ. किती टाकले ते माहिती नाही, आकडा लक्षात नाही, पण कुठे कुठे टाकले ते माहिती आहे. जागा माहिती आहे सगळं. हे राहू दे ना पिशवी. त्या झाडापासून त्या तिकडे तिथे बांधायचे. तर आता मी पहिल्यांदा चेक करतो, तिकडे जाऊन येतो आम्ही. तुम्ही बघा इथून. आपण तिथपर्यंत गेलो होतो झाडापर्यंत आणि आपण आता सांगड बांधणार आहोत. आता तर पाणी आहे असं कमरेपर्यंत. कातल आहे, पाय सरतात फक्त तेवढंच, नाहीतर काय पाणी तसं कमीच आहे. लावूया आता सांगड. तुम्ही बघताय म्हणून आम्हाला भीती नाही वाटत माहितीये का. तुम्ही बघ थांबा जाऊ नका, व्हिडिओ बघत राहा. फायनली आमची सांगड टाकून झालेली आहे. अजून त्याला मासे लावायचे आहेत. तर मित्रांनो आता सांगड पण आपण टाकून घेतलेली आहे. टाकून त्याला मासे सुद्धा लावून आलेलो आहोत आपण. तर डेअरिंग केली आम्ही पाण्यामध्ये शिरायची. तर बघा दोघे जण असं असलो ना की भीती नाही वाटत. संध्याकाळचे वाजलेले जातात 7. अजून थोडं उजेड आहे. आता अंधार पडेल थोड्या टायमाने. इथं समोरच गाव विरसई आहे, अगदी इथं वरती डोंगरावरती. तर आता आपले सगळे गळ आहेत ते टाकून झालेले आहेत. आपण खालून टाकत आलेलो आहोत. आता पुन्हा आपण पाहायला जातोय काय मासा लागलाय की काय. एकूण जवळजवळ 3-4 किलोमीटरचं अंतरमध्ये आपण लावलेले आहोत. तर आता 8 वाजलेले आहेत. आम्ही तर गळ टाकून आता बसलेलो आहोत. एक मासा आमचा गेलेला आहे, खवल लागलेली. तर तिने गिल्ला नव्हता बरोबर, तर गेला आलाय. तर आता आज पुन्हा आम्ही आता खाली जाऊ. पुन्हा नंतरला गल बघत वरती येऊ, पुन्हा खाली जाऊ. मासा भेटला की तुम्हाला दाखवू. काजू बसून खाते मस्त इथं. आता आहे ना चांदणं आहे एकदम. हे बघा दिसतंय का चंद्र बघा. तर बघा पहिला मासा भेटलेला आहे आपल्याला. तर एक गेला काय हरकत नाही. दुसरा मासा भेटलेला आहे आपल्याला. शिवड्याची पात आहे, जबरदस्त. 1/2 किलोचा आहे. आहे ना सतीश? जबरदस्त पहिला मासा. सुरुवात झालेली आहे आपली. तर मित्रांनो आपल्याला दुसरा मासा भेटलेला आहे आणि ते आहे सुत्तेरी. तर बघा सतीश भाई, हे बघा सुत्तेरी. हे आहे सुत्तेरी. मला सुत्तेरी म्हणतात. दुसरा मासा.
चला पुन्हा आपण आता गळाला कोलबी लावून पुन्हा गळ टाकतोय. तर बघा तिसरा मासा लागलेला आहे आणि तिसरा मासा सुद्धा आहे पात्या, शिवड्याची पात आहे बघा. तर मित्रांनो बघा आपल्याला चौथा मासा भेटलेला आहे आणि सुतेरी जबरदस्त. बघा बघा भारी भेटले, मोठी आहे चांगली. नंबर 4. तर मित्रांनो आता आपण सांगड लावलेली ना ती बघायला जातोय पाण्यामध्ये आणि आता मासा लागला तर नंतर दाखवू. आणि कोलब्या वगैरे घेऊन जातोय आम्ही, एक बॅटरी, दोघे पण आतमध्ये जातोय आता. नंबर 5 नंबर सुद्धा सुतेरी आहे. ओ आणि 6 नंबर असताय ना, 6वा गेला आमचा एक मासा. जबरदस्त सुतेरी आहे. वा. तर मित्रांनो आता रात्रीचे 10 वाजलेले आहेत आणि आपण आता निघालोय घरी. तर आपल्याला एकूण 5 मासे भेटलेले आहेत. तर गळ आता लावून ठेवलेले आहेत. आम्ही पुन्हा उद्याला सकाळी येऊ लवकर. तर 25 गळ आणि सांगड आहे. बघूया किती सकाळी मासे भेटतात. एक आमचा मासा आहे तो गेलेला आहे. 2 हा 2 मासे, एक खवल गेली आणि एक गल तोडून गेला. तांबूश असणार तो मोठा. तर मित्रांनो अक्षरशः रात्रीचे 10 वाजलेले आहेत आणि बघा गवत बघा किती आहे. हे बघा आता गवतावरती ना दव पडलाय. चालल्याच्या नंतर पाठीमागून बघाल ना तर हे बघा आम्ही आलेला ते बघा निशाणी कसं दिसतंय. तर चला मित्रांनो या व्हिडिओमध्ये एवढंच. तर उद्याला जे आपण सकाळी येणार आहोत ते भाग आपण पुढील व्हिडिओमध्ये बघू. तर चला गुड नाईट, बाय बाय.